जास्त लक्ष देतो ना किंवा मॅडमने ते भूमितीचं शिकवलं ते लक्षात जास्त आलं का मॅडम आधी शिकवायचे ते जास्त लक्षात आलं. पण यावर शिकवलं तर जास्त लक्षात येईल ना. हा याच्यावर समजा शिकवत असले मॅडम वगैरे तर तुम्हाला ते समजतं का त्यांची भाषा. नाही तर मग आमची भाषा वेगळी त्याच्यातली भाषा वेगळी का गावठी भाषा टाकायची त्याच्यात हे टाकून देतात. नाही टाकतात ते जर टाकायचे असेल तर ते पण टाकतील. मग ते विचारते काय विचारायचं त्याला तर समजतंय चांगला रिस्पॉन्स बेस्ट. सगळेच त्यांची क्लिअर होतील आणि आम्हाला या साहित्याचा जास्तीत जास्त म्हणजे चांगला आम्ही उपयोग करू शकू आणि आम्हाला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या आम्ही सोडवू शकू याच्या साहाय्याने. वापरायला पण जास्त काय दिला गेलं नाही आणि हे सगळं देतात तर त्याच्यामुळे काय होतं वापर पूर्ण होत नाही. मुलांना जे आपल्याला द्यायचं आहे ते पुस्तक मध्ये तुम्ही पुस्तकात शिकवतात पूर्ण सिलेबस कम्प्लीट ते कम्प्लीट कसा होता येणार ते तुम्हाला बरा होणार की ते सगळं चॅप्टर जे आहे ते तुम्ही शिकत होणार. प्रत्यक्ष अनुभव त्यांना जास्त आणि याच्यात समजा तुम्हाला काही नाही समजलं उद्या मॅडम कधी शिकवलं किंवा कोणते शिक्षक शिकवलं तर काय करायचं मॅडम किंवा सर तुम्ही जसं म्हणतात ना तुमच्या वर्गात तर ते सर तुमच्या ते क्लिक करतील ते पुन्हा घेतील ऑटोमॅटिक. ते काय परत ते काय बोलायची गरज नाही. म्हणजे एखाद्या वेळेस आजारी असले शिक्षक तर ते ऑटोमॅटिक चालू शकतात. तो एक बेनिफिट आहे. किंवा एखादा टीचर रजेवर आहे मी गेलो मला आता मॅथचं नॉलेज नाही मी मॅथचं लावून दिलं मुले मॅथ बघताय मी माझं करू शकतो. तुम्हाला काय म्हणायचं कोणीतरी एक जण उठा आणि काय वाटतं तुम्हाला ते सांगा तुमच्या भाषेत काय वाटलं तुम्हाला. कसं वाटलं समजलं किंवा नाही एवढं फक्त बोला. काय वाटलं ते बघून अनुसया तुम्हाला बोलता येतं काय दाखव त्यांना वाटत सगळं मुख्य आहे. कोणतरी एक जण उठा ना किसको कुछ नहीं समझ में आया. टीचर येऊन कसं बोलतायत पडद्यावर तुम्ही बोला ना काय तिथंच उभे राहून सांगा काय ना आम्हाला तुमची दाबी झाली त्यानंतर तुम्हाला ते पाठवूया. बोला काय तुमचं शब्दात सांग कुठे आपण चित्र पडद्यावर दाखवल्यामुळे ते आम्हाला साहजिकच लवकर समजतं होतं आणि मॅडम शिकवतात ते पण समजतं पण हे जरा लवकर लक्षात बसतं. नको असं नाही पाहिजे.